पोहे असतील तर नारळाचं पाणीही त्याला पाहिजे. घरामध्ये सहज उपलब्ध असलेले जाड पोहे हे 3 वाट्या घेतलेले आहे. चाळून घेतलेल्या पोह्यांना खवलेले ओले खोबरे छान हाताने मिसळायचे. आता कांदा, कोथिंबीर, मिरची चिरून घ्यायची आहे. दडपे पोहे करणे म्हणजेच ते दडपणे म्हणजे झाकणे. या दडपे पोह्यामध्ये डाळिंब घातलं तर उत्तमच. मुलींनी मला डाळिंब सोलायला मदत केली. तुमच्या लक्षात आले का या मुली किती उत्साहाने दडपे पोहे करण्यासाठी मदत करीत आहे. स्वयंपाकघरातील एखादी पाककृती करणे म्हणजे प्रयोगशाळेतील प्रयोग करण्यासारखेच आहे. लहानपणी शाळेत असताना चला रांगेत प्रयोगशाळेमध्ये जायचे आहे म्हणले की आम्ही जागेवरच उठून उड्या मारायचो. इतका आनंद व्हायचा. मुलांनी फावला वेळ मोबाईल आणि टीव्ही मध्ये न घालवता मधल्या वेळेचे खाणे करण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले तर चांगलेच आहे. माझा असा अनुभव आहे की मुले अधिक उत्साहाने पुढील अभ्यासास लागतात. माझ्या दोन्हीही मुली खूप लहानपणापासून स्वयंपाकघरामध्ये असे छोटे छोटे पदार्थ करण्यास मला मदत करीत होत्या.